सेक्स किंवा शारीरिक संबंध दोन कारणासाठी होतात. एक म्हणजे आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करण्यासाठी, दुसरा विषय म्हणजे समाधानासाठी. लिंगात ताठरपणा येत नाही किंवा ताठरता टिकून राहत नाही. ही अवस्था शारीरिक संबंधापूर्वी होऊ शकते, शारीरिक संबंध सुरू असताना होऊ शकते किंवा काही जणांना ताठरता येतच नाही. बीपी असेल, शुगर असेल, हार्टच्या संदर्भातले सुद्धा काही आजार आहेत. तर याचा परिणाम स्वरूप म्हणून इरेक्टाईल डिस्फंक्शन हा रोग मागे लागू शकतो का? आपली शुगर वाढत असते, आपला बीपी वाढत असते, आपली जाडी वाढत असते. यावेळेस मनुष्याला काही कळत नाही, तो अंगावर काढतो असा प्रकार असतो की लक्ष देत नाही. जेव्हा सेक्स ही क्रिया त्याची व्यवस्थित होत नाही तेव्हा तो खडबडून जागा होतो. लैंगिक समस्या केवळ लैंगिक समस्या नसते, ते इतर आजारांचं लक्षण असू शकतं. वर्षभरातून डॉक्टरांच्या सल्ल्याने काही तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. स्वतः कसं कळवू शकतं की मला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे? म्हणजे समजा लैंगिक क्रिया करत असताना काही कारणास्तव 2-4 वेळा समजा नाही त्याचा परफॉर्मन्स व्यवस्थित होऊ शकला, तर लगेच त्या माणसाने घाबरून जायची गरज आहे का? गेली 3 ते 6 महिने हा त्रास तुम्हाला जाणवत असेल. गेल्या 3 ते 6 महिन्यात तुम्ही जेवढे प्रयत्न केले त्या प्रयत्नामध्ये 70 ते 75% वेळा तुम्ही अपयशी झाला असेल तर त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हणावं. लिंगातली ताठरता एका सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात किती असली पाहिजे? बरेच जण काय करतात की सोशल मीडियावरती अमुक तमुक गोळी खावा, रात्रभर ताठरता राहील. असं नसतं. जर 4 तासांपेक्षा अधिक काळ ताठरता टिकून राहिली तर इट इज अन इमर्जन्सी. अनेक लोक असे पण असू शकतात ना की ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन नाहीये, पण आता लैंगिक इच्छाच कमी झाली आहे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन फक्त इथेच ठेवू नका. हा शरीराचा भाग आहे, म्हणजे तो शरीराला कुठेतरी चिकटलेला आहे. तो मनाचा भाग आहे. ती शारीरिक मानसिक दोन्ही अवस्था असू शकते. ज्या स्त्रीचा पार्टनर इरेक्टाईल डिस्फंक्शन या त्रासातून जातोय, तर त्या स्त्रीनी त्याच्याशी कसं डील केलं पाहिजे आणि दोघांनी मिळून डॉक्टरकडे येणं एकत्रित हे किती गरजेचं आहे?